भीम कायद्याच्या मोर दंगलीची लिलार गुरुजी नाही चालायची। भीम कायद्याच्या मोर दंगलीची लिलार भिडे नाही चालायची। सारे झाले की पांढरे केस महागाई कशाला घालायची। सारे झाले की पांढरे केस महागाई कशाला घालायची। विकासाची चढली नाही दारू गांजा दंगलीचा पाचतोय र गांजा दंगलीचा पाचतोय र। त्यामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या मनोहर भिडेला अटक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। संविधानाचा अवमान करणाऱ्या मनोहर भिडेला अटक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। संविधानाचा अवमान करणाऱ्या मनोहर भिडेला अटक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। आज मनोहर भिडेला म्हणता आज मी त्याला किडे म्हणेल की त्या किड्याने आज महात्मा फुलेंचा आवाहन केलेला आहे। हे जातीयवादी सरकार वेळोवेळी महापुरुषांचा अपमान करत आहे आणि मणिपूरमध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यातील महिलांवर अत्याचार होत आहेत। परंतु आज गेल्या 2-4 दिवसापूर्वी मोदी या पुण्यामध्ये आले परंतु त्यांनी मणिपूरच्या घटनांचा कुठेही उल्लेख केलेला नाही। जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। देवेंद्र फडणवीस नावाचा मनुवादी ब्राह्मणवादी विषमतावादी करणारा हा जो देवेंद्र फडणवीस आहे हा त्याचं मूळ आहे। आणि हा संभाजी भिडे म्हणणारा मनोहर कुलकर्णी हा RSSचा चेला चमचा आहे। हे सगळे RSSचे लोक आहेत। हे RSSचे लोक जातीवादी पद्धतीने समाजामध्ये जातीमध्ये महापुरुषांमध्ये भेद निर्माण करण्याचे काम करतात। याला जर कोर्ट चालवणार असेल तो RSS आहे। ज्यावेळी त्यांना सेक्युलरिझम पाहिजे ते भारत देशामध्ये काँग्रेस सरकार आणतो। ज्यावेळी त्यांना हिंदुइझम पाहिजे या देशामध्ये भाजप सारखं मनुवादी पक्षाला आणतात। आणि तुम्हाला सांगतो या देशामध्ये मान्यवर कांशीराम साहेबांनी बहुजन समाज पार्टी यासाठी स्थापन केलं की डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधान वाचवण्यासाठी आणि बाबासाहेबांचा विचार या देशामध्ये आणण्यासाठी केलं। जातीयवादी मनोहर भिडेला अटक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। जातीयवादी मनोहर भिडेला अटक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। संविधान विरोधी मनोहर भिडेला अटक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। महापुरुषांचा हेतुपुरस्सर अवमान करणाऱ्या मनोहर भिडेला अटक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। मनोहर भिडेला अटक करा नाहीतर खुर्ची खाली करा, खाली करा, खाली करा। मनोहर भिडेला अटक करा नाहीतर खुर्ची खाली करा। येणारा काळ हा बाबासाहेबांच्या घटना संपवण्यासाठी चाललेला आहे। तुम्ही पाहताय शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील नवीन पॅटर्न आणलं। त्याच्यामध्ये कुठल्या महापुरुषांचा देखील उल्लेख नाही। त्याच्यामध्ये एक सामान्य माणसाचा विचार देखील केलेला नाहीये। कि ऐसे मौसम में बरसात के मौसम में इस कलेक्टेड परिसर में खड़े होकर इस मनवादी मेढक, मैं इसका नाम मेढक दे रहा हूं क्योंकि बरसात में तो केवल मेढक ही निकलते हैं। ये बरसाती मेढक मनवादी मेढक जिसने हमारे महापुरुषों के बारे में उनके सम्मान के बारे में छेड़खानी की है उनके मैं कलेक्टर के माध्यम से अपनी बात को ऊपर तक पहुंचाना चाहता हूं। अगर इस मनवादी मेढक को NSA लगाकर जेल की सलाखों के अंदर नहीं भेजा गया तो बहुजन समाज पार्टी की नेता से हम विचार विमर्श करेंगे। आदरणीय बहन जी से विचार विमर्श करेंगे कि हम पूरे राज्य के अंदर प्रदेश व्यापी आंदोलन छेड़ देंगे और अगर तब भी हमारी बात नहीं बढ़ेगी तो हम सड़क से लेकर संसद तक हम हमलावर हो जाएंगे। सरकार वो सरकार, अरे ये सरकार वो सरकार, बहुजनों के सम्मान में अब तुम्हारा मिशन अधूरा, पुनः तुम्हारा मनवादी भिडेचा धिक्कार असो।
सम्यक क्रांती चॅनल. थँक्यू. त्यांच्या विचारांना अभिवादन करून आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टी पुणे जिल्हा कमिटीच्या वतीनं पेशवाईची औलाद बंधुत्वाला काळीमा फासणाऱ्या मनोहर भिडेला अटक करण्याची मागणी करण्यासाठी आज या ठिकाणी पुणे जिल्हा कमिटीच्या वतीनं आदरणीय भैयांजी यांच्या निर्देशानुसार या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला प्रामुख्याने उपस्थित आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे प्रभारी मनीष आनंद साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे दुसरे प्रभारी हुलकेश भैया चलवादी, त्याचप्रमाणे महासचिव सुदीपजी गायकवाड, सचिव भाऊसाहेब शिंदे, कळराम चौधरी साहेब आणि उपस्थित सर्व बहुजन समाज पार्टीचे केडर बेस कार्यकर्त्यांनो आणि छातीला माती लावून लढणाऱ्या भीमसैनिकांनो, मित्रांनो, आज आपण पाहतोय की या सरकारने हेतुपुरस्सरपणे महापुरुषांचा अवमान करण्याचा कट रचलेला आहे. आणि तो कट रचलेला असताना त्यांनी मनोहर भिडेला एक स्क्रिप्ट दिलेली आहे आणि त्या स्क्रिप्ट नुसार मनोहर भिडे आपलं बेताल वक्तव्य करतोय. मनोहर भिडे या फुलेशाह आंबेडकरांच्या महाराष्ट्राला काळीमा फासतोय. मनोहर भिडे विथ मेलिफायटिंग टेन्शन तो क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करतोय, तो संविधानाच्या विरोधी कारवाई करतोय. तरी सरकार गप्प का? सरकार मनोहर भिडेला पाठीशी का घालतंय? याचा जाब आज आम्ही सर्वजण इथं सरकारी दप्तरी बसलेल्या कलेक्टर साहेबांना विचारणार आहोत. मित्रांनो, ही सगळी जी परिस्थिती आपल्यावरती ओढवलेली आहे ती म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला जो मतदानाचा अधिकार आहे तो अधिकार आपण व्यवस्थित बजावत नाही. आज आपण आपल्या मतदानाचा अधिकार जो आहे तो व्यवस्थित बजावला पाहिजे. म्हणून आज मनोहर भिडेला म्हणता आज मी त्याला किडे म्हणेल की त्या किड्याने आज महात्मा फुलेंचा आवाहन केलेला आहे. हे जातीयवादी सरकार वेळोवेळी महापुरुषांचा अपमान करत आहे आणि मणिपूरमध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यातील महिलांवर अत्याचार होत आहेत. परंतु आज गेल्या 2-4 दिवसापूर्वी मोदी या पुण्यामध्ये आले, परंतु त्यांनी मणिपूरच्या घटनांचा कुठेही उल्लेख केलेला नाही. तर या मोदींना मी सांगू इच्छिते की मोदी साहेब, आम्हाला तुमची मनची बात नकोय, तर आम्हाला मणिपूरच्या विषयी तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे. आमच्या महिलांवर होणारे अन्याय अत्याचार या ठिकाणी थांबवला पाहिजे. अन्यथा यापेक्षाही भयंकर परिस्थिती या ठिकाणी आम्ही निर्माण करू असं या बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आणि माझ्या महिला भगिनींच्या वतीनं मी या ठिकाणी सांगते आणि इथं थांबते. जय भीम, नवउद्धाय. तुम्ही की आज प्रचंड जनसंख्येमध्ये आज आपण या लबाड भिडेचा निषेध करण्याकरता प्रामुख्याने इथं आलेलो आहोत. तुम्ही जर पाहिलं, आज तुम्ही ह्या देशामध्ये मनीवादी सरकारचा सुसोड वाढलेला आहे बांधवांनो, आणि त्यामुळं आपण त्यांना बंदोबस्त करण्याकरता प्रामुख्याने ह्या पुणे नगरीमध्ये भव्य मोर्चाचं प्रामुख्याने नियोजन केलेलं आहे. तर हा जातीवादी हा जो मनोहर कुलकर्णी उर्फ हा भिडे याला वास्तविक देशद्रोही म्हणून घोषित केला पाहिजे आणि या ठिकाणी ताबडतोब त्याला मोका लावला पाहिजे. अशा पद्धतीने आपण मागणी करण्याकरता प्रामुख्याने या ठिकाणी इथं आलेलो आहोत. मी सर्व बंधू आणि भगिनींना मी जास्त वेळ घेणार नाही, कारण मान्यवरचं आपल्याला मार्गदर्शन आपल्याला ऐकायचे. या ठिकाणी मनोहर भिडेला देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्यावर ताबडतोब मोका लागला पाहिजे. अशा पद्धतीचं मी या ठिकाणी सूचित करतो आणि जास्त वेळ न घेता मी इथे थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. आजच्या या आंदोलनात त्यांच्या विरोधामध्ये आपण एक दिवसीय निषेधाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये केंद्रीय कोऑर्डिनेटर, प्रदेशचे प्रभारी माननीय आनंद साहेब, महाराष्ट्राचे प्रभारी हुलकेशभाई चलवादी आणि इथं जमले सर्व माझे बंधू आणि भगिनींनो आणि सर्व पदाधिकारी मित्र, आज आपण जर आवाज नाही उठवला तर उद्या हो नाही ते बोलत बसेल. आज फुलेंच्या विरोधात बोललोय तो उद्या बाबासाहेबांच्या विरोधात बोलेल, उद्या अण्णाभाऊ साठेच्या विरोधामध्ये बोलेल, आपल्या महापुरुषाच्या विरोधामध्ये बोलेल. म्हणून आपण यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि भिडेला ही अटक झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. जय भीम, जय भारत.
महाराष्ट्रातले 2 भाग आमच्या सोबतील आहेत, त्यामुळे आपल्या सगळ्या तरुण मुलांना एकच आव्हान करते की आज आपण या ठिकाणी जे निषेध व्यक्त करण्याला आलो नाही, एक दिवसाचा निषेध व्यक्त करून चालणार नाही, तर सगळे तरुण महिला आणि पुरुष वर्ग सगळ्यांनी मिळून जर आज त्यांना जर धडा शिकवायचा असेल तर आज एकच घोषणा द्या की ह्या सर्व जे जमा झालेले आहेत एकत्रित जातीवादाची तीड निर्माण करतायत, ह्या सर्व जातीवाद्यावाल्यांना आज आपल्या बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आपण त्यांना धडा शिकवण्यासाठी आपल्या पक्षाचाच चिन्ह तिथं असलं पाहिजे. आणि ते म्हणजे काय तर निळा झेंडा हाती निशाण हा असला पाहिजे. तर आपल्या बहुजन समाजाच्या कुमारी बहन मायावतीची जर पुण्याच्या महाराष्ट्राच्या आपल्या देशाच्या पंतप्रधान जर झाल्या तर नक्कीच याच्यात हे असं काही होणार नाही. 4 वेळा मुख्यमंत्री असून सुद्धा त्यावेळेला असं काही घडलं नाही. आज हे स्वतःचं राजकारण स्वतःच्या मनमानीचा कारभार करतायत, कारण त्यांना आता वाली कोणी राहिलेलं नाही. पण असं काही नाहीये, आज वाली दिसत नसेल पण पुढच्या काळात तो नक्कीच दिसणार आहे. जय भीम, जय भारत. की भिड्यांचा किडा 2018 पासून वळवतोय, कारण भीमा कोरेगावची जी दंगल झाली त्या दंगलीच्या पाठीमागे असणारा हा भिडे आणि त्या भिडेच्या विरुद्ध आजपर्यंत या शासनानं कोणतीही कारवाई केली नाही. मग हा किडा यांनी एक मोठं स्वरूप धारण केलंय. मनीष आनंद साहेब, चलवादी साहेब, उपस्थित आपण सर्वजण. भीम कायद्याच्या मोहर दंगलीची लिलार गुरुजी नाही चालायची. भीम कायद्याच्या मोहर दंगलीची लिलार भिडे नाही चालायची. सारे झाले की पांढरे केस महागाई कशाला घालायची. सारे झाले की पांढरे केस महागाई कशाला घालायची. विकासाची चढली नाही दारू, गांजा दंगलीचा पाचतोय र, गांजा दंगलीचा पाचतोय र. बायको स्वतःची सोडून दिली, कायदा तलाकचा करतोय र, कायदा तलाकचा करतोय र. अरे वेळ का आली काळूरामावर गाणंच बोलायची. अरे वेळ का आली काळूरामावर गाणंच बोलायची. सारे झाले की पांढरे केस महागाई कशाला घालायची. अशी जी सगळी आई घालणारी मंडळी आहेत ती सत्तेवर आहेत आणि यांना सत्तेवर बसवणारे आपण इथं आंदोलनात आहे. पाठीमागच्या 1 वर्षापासून भिड्यांचं आणि ह्या मनोवादी लोकांचं हे सगळं असं कारस्थान चाललेलं आहे. हे का चालू आहे तर मणिपूरला जे झालं ते मणिपूरचं दडवायसाठी इकडे भिडेला बाहेर काढलाय. आता भिड्यांचं म्हणणं काय आहे, भिडे महात्मा फुलेंवर बोलतात, महात्मा गांधींवर बी बोललेत. गांधींचा राजकीय काय बाबासाहेबांचा असेल, परंतु आम्ही मानवतावादी आहे आणि मानवतावादी असल्यामुळं कुणाची जर असे आपल्या देशातल्या महापुरुषांची बदनामी करणार असेल तर अशाला अद्दल घडवण्यासाठी बहुजन समाज पार्टी ही या देशामध्ये 3 नंबरचा पक्ष आहे जो काम करत आहे. आता आपण भिड्यांचाच इतिहास बघू ना, दुसऱ्यांचा गांधींचा नंतर बघू, भिड्यांचा बघू. आता भिड्यांच्या पहिल्या आईचा नवरा कुलकर्णी आणि नंतर भिडे. मग तुमचं 2 बापन तुम्ही दुसऱ्याला कशा काय विचारताय. बरं, महिलांवर अत्याचार होते तिकडे लक्ष द्यायला वेळ नाही, काय लक्ष देत नाहीत. प्रधानमंत्र्यांनी तर स्वतःची बायको आधीच सोडून दिलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री त्याची बायको गाणं म्हणता येईल 3 याडपट नसते. फडणवीस त्याची बायको गाणं म्हणता येईल 3 असते. आणि मग ही अशी सगळी ही शनिवार वाड्यातली पैदास या सत्तेवर बसलेली आहे आणि या सत्तेवर बसलेल्या मनोवादी लोकांना तुम्हाला मला खालीच घ्यावं लागेल तरच हा अपमान आपला बंद होणार आहे. आता मी जास्त काय बोलणार नाही, पण जसं भिड्यांचा प्रश्न आहे तसं माझं बी 11 प्रश्न आहेत आणि ती प्रश्न सदाशिव पेठला आणि नागपूरच्या त्या रेशीम बागला पण आहेत. ते प्रश्न मी मीडिया समोर मांडतो. तुम्ही मीडियावाल्यांनी RSSला कुणाला बी विचारायचं. त्या 11 प्रश्नाची उत्तरे RSS, BJP आणि सगळ्या विश्व हिंदू परिषद, हिंदू जेवढ्या हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांनी उत्तरं द्यायची. काय प्रश्न आहेत तर त्याचा पहिला प्रश्न असा आहे, की थुसू रहमानबाई नावाची बाई कोण आहे. थुसू रहमान नावाची बाई कोण आहे तर ही बाई मुस्लिम आहे आणि ती केशव हेगडेवारची आहे. कुणाची आहे? केशव हेगडेवारची आहे. कोण आहे? मुसलमानाची आहे. केशव हेगडेवार यांचे वडील कोण आहेत मग तर केशव हेगडेवारांचे वडील मुबारक आले आहेत. कोण आहेत? मुबारक आले, दोघं बी मुसलमान आहेत.
मग बळीराम हेगडेवार आणि केशव हेगडेवार यांच्यात काय संबंध आहे? उत्तर काय आहे? बळीराम हेगडेवार हे मुबारक अली यांच्या निधनानंतर थुसूर रहमानबाई यांचे दुसरे पती आहेत. बळीराम मुबारक अली यांचा आचारी म्हणून काम करत होता आणि त्यांच्यासाठी ती दुसरी पत्नी आहे. तर बळीराम हेगडेवार हे केशव हेगडेवार यांचे सावत्र बाप आहेत. चौथा प्रश्न, बळीराम हेगडेवार यांना एकूण किती बायका होत्या? त्याचं उत्तर आहे बळीराम हेगडेवार यांना एकूण 5 बायका होत्या. रेवती यांच्यापासून बळीराम यांना काशीबाई आणि मालती या 2 मुली झाल्या. थुसूर रहमानबाई हिचा पहिला नवरा मुबारक अली यापासून केशव हेगडेवार झाला आणि तिसरी बायको मंगेरी हिच्यापासून विनायक झाला. विनायक हा मुलगा झाला आणि हारनाबाई जी चौथी आहे तिच्यापासून माधव हा मुलगा झाला आणि 5वी जी मुस्लिम नौकर होती हिच्यापासून मोहम्मद हा मुलगा झाला. आता केशव, 5वा प्रश्न आहे, केशव हेगडेवार हे देशस्थ ब्राह्मण जन्मापासून आहेत का? तर उत्तर आहे नाही. आई वडील दोघेही मुसलमान आहेत. केशव हेगडेवार यांचे नाव त्यांच्या सावत्र वडिलांमुळे पडले का? उत्तर आहे हो, पण स्वतः बळीराम हे पण देशस्थ नाहीत, म्हणजे ब्राह्मणच नाहीत. बळीराम हेगडे 7वा प्रश्न, बळीराम हेगडेवाराचे वडील कोण आहेत आणि हेगडेवार हे आडनाव त्यांच्या नावाशी कसे जुळले? तर उत्तर आहे बळीराम यांचे वडील हैदराबाद सिकंदराबाद येथील जमील मोहम्मद अली आहेत. ते 1857च्या बंडानंतर हैदराबाद येथून पळून यवतमाळला गेले. तिथे त्यांनी आपले नाव बदलून गंगाधर हेगडेवार असे ठेवले आणि लोकांना त्यांनी जात विचारण्याची संधीच न देण्यासाठी गळ्यात जानवे घालून ब्राह्मण असे सांगायला सुरुवात केले. डोक्यावर टोपी घेऊन गंगाधर हेगडेवार नागपूरला गेले. तिथे त्यांचा मुलगा बळीराम यांनी आचार्याचं काम करण्यास सुरुवात केली. हेच काम पुढे केशवने केले. काँग्रेसच्या सभा अधिवेशनात जेवण पुरवण्याचं काम केशव हेगडेवार करायचे. 9वा प्रश्न, मंजिरीचा मुलगा विनायक कोण आहे? तर मंजिरीचा मुलगा विनायक म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून विनायक दामोदर सावरकर आहे. प्रश्न 10वा, केशव हेगडेवार RSSचे संस्थापक मोहम्मद अलीजींना पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री विनायक सावरकर आणि माधव गोळवलकर सरसंघचालक यांचे एकमेकांशी नाते काय आहे? तर उत्तर आहे वर केलेल्या चौघांच्या मातांचे पती बळीराम हेगडेवार होते. माधव गोळवलकर यांची आई बळीरामची 4थी पत्नी आहे. जिनाची आई बळीरामची 5वी पत्नी आहे. बळीराम हे केशव हेगडेवार यांचे सावत्र वडील आहेत. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न, अभ्यासाच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये अशी कोणतीही माहिती मिळत नसताना ही सर्व उत्तरे कुठे मिळाली? सगळ्यात महत्वाचा प्रश्न. तर ह्याचं उत्तर आहे बाळासाहेब जे मुंजे आहेत RSSचे, त्यांनी जे आत्मचरित्र लिहिलंय सावरकरांचं, गोळवलकरांचं, हेगडेवारांचं, स्वतः मुंजांचं, त्या आत्मचरित्रामध्ये हे सगळी माहिती आहे. आणि तुमच्याच अवलादी मुसलमानाच्या इथं तुम्ही आम्हाला सांगताय मुसलमानांना मारा. मुसलमानांना मारायला सांगायचं, कुणाला मारायचं? हेगडेवाराला मारायचं, गोळवलकराला का सावरकराला? पहिली तर मुसलमान ही आहेत. म्हणून ह्या सगळ्या लोकांवर काही विश्वास ठेवायचा गरज नाही आणि बहुजन समाजाने आपल्या धडावर आता आपलं डोकं ठेवलं पाहिजे. ह्या जमिनीवर तुमच्या माझ्या पुरखांचं सत्ता होती. तुम्ही कुठे बी खोदलं भारतात तर बौद्ध संस्कृती निघती. मग बौद्ध कुठे गेलेत? खाली जमिनीत. आपण सगळे नागवंशी आहेत म्हणून या लोकांनी आपल्या विरोधात षडयंत्र केलेलं आहे आणि षडयंत्र करून आता त्यांच्या जोडीला बघा पुण्यातनं बी लोक गेलेले आहेत. तर या सर्व गोष्टीचा विचार करून मी जास्त काही बोलत नाही. पाऊस यायला लागला, इथं थांबतो. म्हणून या भिड्याला हा आरबखोर भिड्या कोण आहे? या राज्याचा उपमुख्यमंत्री, गृहमंत्री त्याला गुरुजी बोलतोय. अशा नालायक माणूस आमच्या महापुरुषांचा वारंवार अपमान करतोय आणि अशा भिड्याला तो गुरुजी बोलतोय. या देशाचा गृहमंत्री नालायक आहे. कोण आहे? या देशाचा गृहमंत्री नालायक आहे. अरे या देशाच्या गृहमंत्र्याला त्याची जागा दाखवली पाहिजे. परवाच पुण्यामध्ये आल्यानंतर यांना दगडूशेठ हलवाई गणपती दिसला आणि भिडेवाडा झाकून टाकला. अरे आमच्या महापुरुषांचा एवढा अपमान का करताय? मी बहुजन समाजाला आव्हान करतोय, अरे या नालायकांना तुम्ही का मत देताय? आमचा भिडेवाडा त्या ठिकाणी झाकून टाकलाय आणि तिथं दगडूशेठ तुम्ही दर्शन घेताय का?
अहो या देशाच्या पहिल्या इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या या महात्मा फुलेंच्या उपकारांमुळे झालेले आहेत. अहो या देशाच्या पहिल्या या धर्मव्यवस्थेविरोधात जर कोणी बोलला असेल त्या मुक्ता साळवे आहेत. आणि महिलांचा तुम्ही एवढा अपमान करताय आणि त्या महिलांची पहिली शाळा तुम्ही पाठ फिरवताय. एक पंक्ती आहे, ती पंक्ती असं सांगते की आता ठरवलंय आडगळीत ठेवलेलं हत्यार खोलायचं आणि माणसातलं जनावर आरपार सोलायचं. मित्रांनो, या भिडेच्या मधले जे किडे आहेत, हे जे दुष्कृत्य आहेत, हा वारंवार हेतुपुरस्सरपणे जो महापुरुषांचा अपमान करतोय, तर हे आपण मतदानाच्या हत्यारातनं हे किडे आपण मारायचे. मी आज की सरकार की सरकार देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, मनवादी देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या. भिड्याच्या केड्या ठेचल्याच पाहिजे, भिड्याच्या काड्या ठेचल्याच पाहिजे. मित्रांनो, या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आजचा हा निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या निषेध मोर्चाच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय प्रभारी आदरणीय मनीष आनंद साहेब या आवर्जून या महात्मा फुलेंच्या पुणे शहरामध्ये ते आज आलेले आहेत. त्याचबरोबर राज्याचे प्रभारी आदरणीय डॉक्टर हुलगे चलवादींच्या नेतृत्वाखाली आपण हा निषेधाचं आंदोलन करत आहोत. त्याचबरोबर सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर आमच्या सगळ्या महिला पदाधिकारी. मित्रांनो, बहन मायावतीजींनी आपल्याला हा आदेश दिलेला आहे. आज देशभरामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 35 जिल्ह्यांमध्ये हे आज आंदोलन चालू आहे. बहुजन समाज पार्टी हा देशातला 3 नंबरचा राष्ट्रीय पक्ष आहे, हे आम्ही सांगण्यासाठी आज कलेक्टर साहेबांना आलेलो आहे की महापुरुषांचा अपमान बहुजन समाज पार्टी कधी सहन करणार नाही, हे सांगण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना आलेलो आहे. कारण हा देवेंद्र फडणवीस नावाचा मनुवादी, ब्राह्मणवादी, विषमतावादी करणारा हा जो देवेंद्र फडणवीस आहे, हा त्याचं मूळ आहे. आणि हा संभाजी भिडे म्हणणारा मनोहर कुलकर्णी हा RSSचा चेला चमचा आहे. हे सगळे RSSचे लोक आहेत. हे RSSचे लोक जातीवादी पद्धतीने समाजामध्ये, जातीमध्ये, महापुरुषांमध्ये भेद निर्माण करण्याचं काम करतात. परंतु बहुजन समाज पार्टी हा देशामध्ये भाईचारा निर्माण करणारी, बंधुभाव निर्माण करणारी, आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, कुठल्याही प्रकारे बळी पडणार नाही. बहुजन समाज पार्टी महापुरुषांचं आंदोलन करणारी पार्टी आहे. म्हणून भिडे नावाचा हा RSSचा किडा, हा ब्राह्मणवादी किडा, हा मनुवादी किडा जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत बहुजन समाज पार्टी गप्प बसणार नाही, हे कलेक्टर साहेबांना सांगायला आलेलो आहे. आणि कलेक्टर साहेबांनी आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही, केराची टोपली दाखवली तर बहुजन समाज पार्टी शांत बसणार नाही, हे सांगण्यासाठी सुद्धा आम्ही आलेलो आहे. कारण या भडव्यांना, या ब्राह्मणवादी लोकांना, या मनुवादी लोकांना, या शनिवारवाड्याच्या पेशवाईच्या लोकांना असं वाटतंय की आता काही होणार नाही, बहुजन समाज आता गुलाम आणि लाचार होणार आहे. मित्रांनो, इथूनच 25 किलोमीटरवर भीमा कोरेगाव आहे आणि 1818 साली याच पेशवाईला, या भिडाच्या औलादींना, याच इथल्या पेशवाईंना नेस्तानुभूत करणारी हीच बहुजन समाजाची सगळी माणसं आहेत. आणि महात्मा फुले आमचे आदर्श आहेत. महात्मा फुलेंच्या विचारांवर, महात्मा फुलेंवर जे कोणी अशा प्रकारे अपमानास्पद बोलत असतील त्यांचा आम्ही धिक्कार करणार, त्यांचा निषेध करणार. आणि वेळ प्रसंगी पडली तर या लोकांना अटक करण्यासाठी महाराष्ट्र बंद नव्हे, देश, भारत देश बंद करण्याची ताकद आदरणीय बहन मायावतीजींमध्ये आहे. आणि म्हणून बहन मायावतीजींनी सांगितलेल्या दिशा निर्देशानुसार आज
संविधानिक पद्धतीने शांततेने आम्ही हे आंदोलन करत आहोत. मला आवडलं, तड़पती धूप और बरसती बरसात में जो हमारा साथ देंगे, अरे वही हमारे काफिले के सरदार होंगे. हे सगळे सरदार आहेत. बहुजन समाज पार्टीचे पाऊस वाराची पर्वा न करता कलेक्टरांना सांगायला आलोय की आमच्या म्हणण्याची दखल घ्या आणि या पुण्यामध्ये भिडेला पाऊल ठेवू द्यायचं नाही आणि त्यांना अटक करा, एवढंच आव्हान या ठिकाणी करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय भीम, जय भारत, जय फुले, जय सावित्री. मी या ठिकाणी तुम्ही सर्वांचं मनापासून धन्यवाद म्हणेल. आणि आज सुट्टी नसताना तुम्ही महापुरुषांच्या ज्या गाढवाने आज अपशब्द वापरलेले त्याचा निषेध करण्यासाठी आले. तुम्हाला सर्वांना माझं सलाम. आज मला या ठिकाणी सांगायचंय की हा मनोहर भिडे हा कुणी नसून मोदी आणि फडणवीसचा हा समर्थक आहे. तुम्हाला सांगिततो, या देशामध्ये जर काँग्रेस असेल आणि बीजेपी असेल, याला जर कोण चालवणार असेल तो RSS आहे. ज्यावेळी त्यांना सेक्युलरिझम पाहिजे ते भारत देशामध्ये काँग्रेस सरकार आणतो. ज्यावेळी त्यांना हिंदुइझम पाहिजे या देशामध्ये भाजप सारखं मनुवादी पक्षाला आणतात. आणि तुम्हाला सांगतो, या देशामध्ये मान्यवर कांशीराम साहेबांनी बहुजन समाज पार्टी यासाठी स्थापन केलं की डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधान वाचवण्यासाठी आणि बाबासाहेबांचा विचार या देशामध्ये आणण्यासाठी केलं. मला आपल्याला सांगायचंय की या जेव्हापासून या देशामध्ये 8-9 वर्ष झालं भाजप सरकार आलं, तुम्हाला माहितीये पहिल्यांदा आल्याबरोबर नोटबंदीचा कायदा आणलं. त्या नोटबंदी कायदा आणल्यानंतर GST सारखे कायदा आणलं. GST संपलं नाही, त्यांनी रेरा कायदा आणलं. रेरा संपत नाही, त्यांनी या देशामध्ये करोनासारखं महारोग आणलं. तुम्हाला सांगतो, करोनामध्ये या देशामधील जे अतिशय महापुरुषांच्या विचाराच्या लोकांना देखील मारण्याचं काम झालं. आणि या करोनामध्ये आपल्याला अतिशय कमकुवत करण्याचं काम केलं. तुम्हाला सांगतो, या करोना नंतरचं तुम्ही पाहता, करोनामध्ये जे व्हॅक्सिन दिलं यानंतर या देशामध्ये कुणी लढाई करत नाही. एकमेव जर कोण करत असेल, बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते करतात. आणि बाकी आपण बघा, महात्मा गांधीला शिवे दिलं, काय झालं तिथं? महात्मा गांधीला राष्ट्रपिता म्हणतात, राष्ट्रपित्याला शिव्या देतात. त्यानंतर आपण पाहिलं या ठिकाणी महिलांचा देखील त्यांनी अपमान केलं. कुणी त्याच्याबद्दल काय बोललं का? अजिबात बोलत नाही. या देशामध्ये एक प्रकारचा माणसामधला ऊर्जा संपवण्याचं काम हा देवेंद्र फडणवीस आणि मोदीने केलेला आहे. आपण पाहत आहे की भाषणामध्ये शरद पवार साहेब असेल, अजितदादा असेल, आम्ही शाहू फुले आंबेडकर विचारधारेचे म्हणतो, पण कुठे झोपलेत? आज बहुजनांचा या महाराष्ट्र आहे, पुरोगामी महाराष्ट्र आहे. या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुलेंचा देखील अपमान करतात. आणि एवढंच नव्हे तर आपण पाहिलं मणिपूरमध्ये या भारत देशाला आपण भारत माता म्हणतो, त्या मातेला नांगडं फिरवतात. हा काय करतो पंतप्रधान? हा काय करतो तिकडचे सर्व भाजपचे आणि RSSचे लोक? म्हणून तुम्हाला मला प्रत्येकाला सांगायचंय, येणारा काळ हा बाबासाहेबांच्या घटना संपवण्यासाठी चाललेला आहे. तुम्ही पाहताय शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील नवीन पॅटर्न आणलं. त्याच्यामध्ये कुठल्या महापुरुषांचा देखील उल्लेख नाही. त्याच्यामध्ये एक सामान्य माणसाचा विचार देखील केलेला नाहीये. त्याबरोबरीने कंपन्या देखील या ठिकाणी प्रायव्हेटायझेशन चाललेलं आहे. कशासाठी? आपण जे बहुजनांना नोकरी नाही मिळायला पाहिजे म्हणून अशा प्रकारचे काम चाललेले. मला या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील असेल, पश्चिम महाराष्ट्रातले असेल, सर्व नागरिकांना, सर्व मतदारांना, सर्वांना, हे भारतीयांना सांगायचं आहे की आपण जागा व्हा आणि बाबासाहेबांचं संविधान वाचवा. नसेल तर पूर्वी जसा 15% लोक राज्य करत होते, 85%वर आज देखील ते परिस्थिती या भारत देशात आणि महाराष्ट्रात झालेलं आहे. आपण पाहिलं बाबासाहेबांचा जयंती करणाऱ्या अक्षय भालेरावला मारून टाकण्याचं काम केलं. मध्य प्रदेशमध्ये देखील एका अनुसूचित जातीच्या माणसावर मुतण्याचं काम केलं. असे अनेक ठिकाणी चाललेले आहे. आपल्याला आज या ठिकाणी हा जे मनोहर भिडे
मनोहर भिडे कुणी नसून हा आपल्याला टेस्ट घेण्यासाठी आलेला आहे. जसं हॉस्पिटलमध्ये जातो पेनिसिलिन इंजेक्शनचं जसं टेस्ट घेतो, काय रिएक्शन होणार आहे का, हा माणूस भारतीय माणूस जागरूक आहे का, याचा टेस्ट घेण्यासाठी या माणसाला आणलेलं आहे. तुम्हाला सांगतो, आता अतुलजीने सांगितलं मणिपूरवर पडदा टाकण्यासाठी या ठिकाणी हा असं चुकीचं वक्तव्य करतो. म्हणून मला या पुण्याच्या कलेक्टरला सांगायचंय की तुम्ही जर याला अटक नाही केलं तर बहुजन समाज पार्टी रस्त्यावर येऊन त्या भिडेला नांगड्या करून नाल्याशिवाय राहणार नाही. आज या ठिकाणी आम्ही सांगतो आणि त्या बरोबरीने देखील या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व 21 विधानसभेचे अध्यक्ष आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मी सांगतो, आपण देखील आपल्या लेटर हेडवर जाऊन प्रत्येकाने त्याच्या विरोधात उद्याच्या उद्या गुन्हा नोंद करायचं आणि त्याच्या अटक करण्याची मागणी करायचं. या बरोबरीने तुम्हाला सांगेल, येणाऱ्या काळामध्ये या देशाला जर कोण वाचू शकतो ते फक्त आणि फक्त बैलकुमारी मायावतीजी वाचू शकतात. तर आपण आता या ठिकाणी आमच्या मित्राने सांगितलं, जर 2 आमदार जरी या विधानसभेत असते तर महापुरुषांच्या विरोधात बोलणाऱ्याला आम्ही फाडून काढलं असतं. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि कलेक्टरकडे जाऊ आणि आपण निवेदन देऊ. आपण जे बहिणजीने आपल्याला आदेश दिला त्याचं पालन करू आणि आलेल्यांचा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद म्हणतो. आणि बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता हा ऊन वाराला घाबरत नाही, आज आपण या आंदोलनाच्या माध्यमातून दाखवलं. तुमचं सर्वांचा मनापासून धन्यवाद. जय भीम, जय भारत, धन्यवाद. इस जनसभा को विरोध निषेध सभा को संबोधन कर रहे और बहुजन समाज में जन्मे तमाम संतों, गुरुओं, महापुरुषों, पीर पैगंबरों के चरणों में खिराज अकीदत पेश करते हुए आज बहुजन समाज पार्टी की नेता, हमारी रहबर, हमारी नेता राष्ट्रीय अध्यक्ष के आदेश पर इस बरसात के मौसम में जो मेढक, बरसाती मेढक निकलते हैं, उन मेढक को सबक सिखाने के लिए बहुजन समाज पार्टी के अनुशासित सिपाही सड़क पर उतर गए हैं. सम्मानित साथियों, कि लगा दो आग पानी में, शरारत हो तो ऐसी हो और मिटा दो जुल्म की हस्ती, बगावत हो तो ऐसी हो. आज मैं बहुजन समाज पार्टी के जाबाज सिपाहियों को सलाम करता हूं, धन्यवाद देता हूं और दिल की गहराइयों से उनका अभिवादन करता हूं कि ऐसे मौसम में, बरसात के मौसम में इस कलेक्टर परिसर में खड़े होकर इस मनवादी मेढक, मैं इसका नाम मेढक दे रहा हूं क्योंकि बरसात में तो केवल मेढक ही निकलते हैं. ये बरसाती मेढक, मनवादी मेढक, जिसने हमारे महापुरुषों के बारे में, उनके सम्मान के बारे में छेड़खानी की है, उनके मैं कलेक्टर के माध्यम से अपनी बात को ऊपर तक पहुंचाना चाहता हूं. अगर इस मनवादी मेढक को एनएसए लगाकर जेल की सलाखों के अंदर नहीं भेजा गया तो बहुजन समाज पार्टी की नेता से हम विचार विमर्श करेंगे, आदरणीय बहन जी से विचार विमर्श करेंगे कि हम पूरे राज्य के अंदर प्रदेश व्यापी आंदोलन छेड़ देंगे और अगर तब भी हमारी बात नहीं बढ़ेगी तो हम सड़क से लेकर संसद तक हम हमलावर हो जाएंगे. अपनी बात को रखेंगे क्योंकि बहुजन समाज पार्टी का वर्कर जब तक अगर सम्मान के साथ में बात करता है और आदर्श के साथ में बात करता है तो वो सड़कों कतारों के साथ में चलता है. और जब अगर वो बात पे बिगड़ने पे आ जाते हैं तो आपने भूचाल देखा होगा लखनऊ के अंदर, आपने भूचाल देखा होगा दिल्ली के अंदर कि आज भी बहुजन समाज पार्टी को दिल्ली में रैली करने की इजाजत नहीं दी जाती है क्योंकि बहुजन समाज पार्टी के वर्कर जब पूरे देश से दिल्ली में पहुंचते हैं तो दिल्ली जाम हो जाती है. माननीय कांशीराम साहब जब पश्चिम बंगाल में रैली कर रहे थे तो सम्मानित साथियों, तत्कालीन मुख्यमंत्री जगदीश बसु ने बहुजन समाज पार्टी के कार्यकर्ताओं के साथ में बेअदबी की तो माननीय कांशीराम साहब ने कह दिया कि जाओ पूरे पश्चिम बंगाल को जाम कर दो. और माननीय कांशीराम साहब ने किया आदेश पर बहुजन समाज पार्टी के वर्करों ने पश्चिम बंगाल को जाम कर दिया और उसका नतीजा ये हुआ कि 2 घंटे के अंदर
केवल 2 घंटे के अंदर सरकार के हाथ पैर फूल गए और बहुजन समाज पार्टी को सम्मान के साथ में उनके अन्य प्रदेश में भेजने का काम किया। ऐसा संघर्ष बहुजन समाज पार्टी करती है, ऐसा न्याय का आंदोलन चलाती है बहुजन समाज पार्टी। मैं सरकार के माध्यम से, कलेक्ट्रेट चौक के माध्यम से इस बात को चेताना चाहता हूं, अगर इस बरसाती मेढक को, मनवादी मेढक को तुमने जल्दी से जल्दी जेल के अंदर नहीं डाला तो ये तो अभी फिल्म का छोटा सा ट्रेलर है, ये फिल्म का छोटा सा ट्रेलर है। और पूरी फिल्म देखना हो तो सड़कों पे देख लेना, जो हम बहन जी से आदेश लेके आएंगे, क्योंकि हम लोग अनुशासित सिपाही हैं। सम्मानित साथियों, हमें होश के साथ में, जोश के साथ में होश को भी रखना है, क्योंकि हम संविधान को मानने वाले लोग हैं। हम संविधान के जो मसीह हैं उनको मानने वाले, संविधान के जो जिन्होंने बनाया है उनको मानने वाले लोग हैं। इसीलिए हमें संविधान के दायरे में रहकर इस निषेध आंदोलन को हमको प्रोटेस्ट करना है। सम्मानित साथियों, अब अगर अभी परसों इस देश के पंत प्रधान आए थे, देश के जो तथाकथित रूप में हम जिसको कहते हैं कि 24 घंटे काम करने वाले प्रधान सेवक हमारे इस जिले में आए थे, तो सम्मानित साथियों, जब दलितों का वोट लेना होता है, जब पिछड़ों का वोट लेना होता है, तो उनको महापुरुष हमारे याद आ जाते हैं। लेकिन जब महाराष्ट्र की इस पुणे की धरती पे आए तो उन्होंने अपने लफ्ज में बाबा साहेब का नाम भी लेना उचित नहीं समझा, फुले साहिब का नाम भी लेना उचित नहीं समझा। ऐसे दोगले, ऐसे मनवादी लोगों से सावधान रहना है, क्योंकि ये शेर की खाल में दुखे हुए भेड़िए हैं और भेड़ियों से सावधान रहना है। सम्मानित साथियों, मैं कलेक्टर साहब से यह अनुरोध करना चाहूंगा, अगर मेरी आवाज उन तक पहुंच रही है तो केवल और केवल जल्दी से जल्दी इस मनवादी मेढक को गिरफ्तार करिए। मैं बार बार कह रहा हूं कि मनवादी मेढक है, क्योंकि बरसात में तो केवल मेढक निकलते हैं, बरसात में केवल मेढक निकलते हैं। इसलिए इस मनवादी मेढक को जल्दी से जल्द, जितनी जल्दी शासन प्रशासन बहुजन समाज पार्टी की बात को मान लेगा और एनएसए की कार्रवाई को लगाकर जेल में सलाखों को डालने का काम करेगा। अगर नहीं डालोगे तो बहुजन समाज पार्टी का एक एक जिम्मेदार सिपाही, एक एक कार्यकर्ता, एक एक वॉलंटियर सड़क से लेकर संसद तक धरना प्रदर्शन करेगा और माननीय बहन जी के नेतृत्व में होगा। हम महापुरुषों के सम्मान में बेअदबी बर्दाश्त नहीं करेंगे, क्योंकि जिन्होंने हमें जमीन से लेकर हम रेंगते थे, हमें चलने सिखाया, हमें पढ़ने सिखाया, हमें बोलने सिखाया, हमें लिखने सिखाया, हमें और खास तौर से बहुजन समाज पार्टी ने पूरे देश में दलित, पिछड़े, आदिवासी भाइयों को, अल्पसंख्यक भाइयों को बोलने सिखाया। केवल एक पक्ष है, वो बहुजन समाज पार्टी है। इसीलिए हम कलेक्टर साहब अगर आ चुके हो तो हम अपना ज्ञापन देंगे और बहुत ही सम्मान के साथ में ज्ञापन देंगे। इन्हीं सब बातों के साथ मैं अपनी बात को समाप्त करता हूं। जय हिंद। बीएसपी मैदान